चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुसरा मार्गशीर्ष गुरुवारचा व्लॉग. तर तुम्ही बघू शकता, सकाळी लवकर उठून छान देवपूजा वगैरे करून आईने संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस जिलेबीचा गोड प्रसाद असा दिलेला आहे. गुरुवार असल्यामुळे स्वामींची देखील सेवा केलेली आहे आणि तेव्हा गुरुचरित्राचं पारायण देखील आईचं सुरू होतं, माझं पारायण सुरू होतं. त्यानंतर दरवाजाला हार करायला आईला मिळालेला नाही, त्यामुळे मग आंब्याची डाळी फक्त लावली. उंबरठ्याला छान हळदीचं लेपन करून घेतलं. सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. हा व्लॉग मी उशिरा शेअर करते आहे, कारण ऑफिस आणि या सगळ्या गडबडीमध्ये ना ते व्यवस्थित शूट करायलाही नाही मिळालं आणि ते एडिट करून पोस्ट करायला खूप वेळ लागतो, एडिट वगैरे करायला. त्यामुळे मग तेवढं नाही शक्य झालं. पण मी जितकं शूट केलं आहे ते सगळंच मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते आहे. तर अशी छान रांगोळी वगैरे काढून घेतली. देवपूजेची सगळी मांडणी करून घेतली सकाळी लवकरच. आणि तुम्ही बघू शकता, मी नेहमीप्रमाणे सांगते तसं चौरंगाखाली छान स्वस्तिक आणि मग रांगोळी, आणि त्यानंतर मग मी जी मोठी रांगोळी काढते बाजूने, जिथे मी दिवे वगैरे लावते छान अगदी दिवाळीसारखं, मला आवडतं ते करायला. तर ते सगळं मी पूजा मांडणी झाल्यानंतर करते. अगोदर चौरंगाखाली अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढून घेते. आणि हा आहे माझ्या दरवाजाचा लुक. तुम्ही मला नक्की सांगा कसं आहे वाटतं आहे तुम्हाला. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तिथे छान दिवे वगैरे लावले होते. आणि मला सगळ्यांनी खूप प्रश्न विचारले होते की देवी आईला वस्त्र कसं नेसवायचं किंवा साडी कशी नेसवायची. तर अशा प्रकारे मी एक छोटा स्टीलचा डब्बा आणि त्यावर छोटी तांब्याची कळशी घेऊन त्याला एक फळी किंवा पट्टी लावलेली आहे लाकडाची. आणि तुम्ही पाहिलं फोटोमध्ये त्याप्रमाणे ते रेडीमेड वस्त्र आहे, ती कोणतीही साडी मी नेसवलेली नाही आहे. तर हे वस्त्र जे आहे ते प्रॉपर साडीचं शिवून घेतलेलं आहे, नव्या कोऱ्या साडीचं. तर तुम्ही देखील तसं करू शकता. त्याचे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर ऑलरेडी आहेत की वस्त्र कसं तयार करायचं देवीचं वगैरे. आणि हे मी ॲक्च्युली स्वतः बनवलेलं नाही आहे, तर हे मी सुद्धा विकतच घेतलेलं आहे. तुम्हालासुद्धा हे असं हवं असेल तर तुम्ही मला माझं जे यूट्यूबच्या चॅनलवर लिंक आहे माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलची, मयुरी वर्ल्ड म्हणून, तर तिथे तुम्ही मला कमेंट करू शकता. मी ज्याप्रमाणे मुखवट्याची डिटेल्स बऱ्याच जणांना शेअर केलेले आहेत, त्याप्रमाणे मी वस्त्राचे डिटेल्ससुद्धा तुमच्याकडे नक्की शेअर करेन. तर मला प्राईज विचारली जाते, तर या वस्त्राची प्राईज अकॉर्डिंग टू 600च्या पुढेच आहे. तुम्ही घ्याल तसे ते वस्त्र, ज्याप्रमाणे त्यावर जरी वर्क असतं, ज्याप्रमाणे त्या साडीची किंमत असते. आणि वस्त्र बऱ्यापैकी मोठं आहे, कारण माझा मुखवटा मोठा असल्यामुळे त्याला लहान वस्त्र इतकं चांगलं दिसत नाही. त्यामुळे माझ्या मुखवट्याच्या मापाने हे मला यूज टू आहे आणि ते खूप सुंदर दिसतं. आता मार्गशीर्षसाठी मी देखील 3 नवीन वस्त्र घेतलेले आहेत. पण हे मी स्पेशली तुमच्यासाठी गेल्या वर्षी 5व्या गुरुवारी मी जे वस्त्र देवी आईला परिधान केलं होतं तेच मी पुन्हा परिधान केलेलं आहे दुसऱ्या गुरुवारी देवी आईला, का तर ते तुम्हाला कळावं. खूप कमेंट होत्या की ताई साडी कशी नेसवली, याचे व्हिडिओ बनव. तर मी साडी नेसवलेली नाही आहे, हे रेडीमेड वस्त्र आहे. अशा प्रकारची मोठी वस्त्र दादर आणि ठाण्याला देखील मिळतात आणि आय थिंक डोंबिवलीला देखील मिळतात, तर तुम्ही तिथून देखील ती घेऊ शकता. तर हे अशा प्रकारची मी तिथून घेतलेली नाही आहेत, तर मी ॲक्च्युली शिवून घेतलेली आहेत मला हवी तशी. तुम्हाला हवी असतील तर तुम्ही मला मी सांगितल्याप्रमाणे DM करू शकता. सो मागेच जर तुम्ही फोटो पाहिलात किंवा मागचा माझा गेल्या वर्षीचा 5व्या गुरुवारचा शेवटचा व्लॉग पाहिलात, तर त्यावेळेस मी देवी आईला दागिने संपूर्ण मोत्यांचे परिधान केले होते आणि ते अतिशय सुंदर दिसत होते. आणि ह्यावेळेस मी मिक्स मॅच केलेलं आहे, म्हणजे मोतीही घातलेले आहे, टेम्पल ज्वेलरी घातलेली आहे, थोडी गोल्डन देखील घातलेली आहे. मिक्स मॅच करून थोडंसं वेगळं लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेणीचा कलर वेगळा आहे आणि ते बऱ्यापैकी जमलं आहे. पण सकाळी ऑफिसची घाई असल्यामुळे अर्थातच तितकं छान असं मला ते नाही देवी आईला सजवता वगैरे आलं. पण माझ्याने जितकं शक्य झालं तितकं मी केलेलं आहे. आणि सगळी पूजा मांडणी वगैरे झाली. त्यानंतर मग रांगोळी वगैरे काढून घेतली. दिवे लागणीच्या वेळेस संध्याकाळी असे छान दिवे प्रज्वलित केले. ऑफिसहून आल्यावर
पुन्हा एकदा पूजा केली, पोथी वगैरे वाचून घेतली. सो ओव्हरऑल हे असं होतं माझं मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारची पूजा. आणि सगळ्यांचे आय होप डाऊट्स क्लिअर झाले असतील की देवी आईला वस्त्र कसं नेसवायचं किंवा साडी कसं नेसवायची. तुम्हाला याबाबत जर अशी वस्त्र किंवा साडी हवी असेल तर मला नक्की मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही DM करू शकता. त्यासाठी माझ्या मयुरी वर्ल्ड या इंस्टाग्राम IDला नक्की फॉलो करा आणि मला DM करा. मी नक्कीच तुम्हाला डिटेल्स देईन त्याचे. आणि मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारचा व्लॉग देखील उद्याच मी चॅनलवर अपलोड करणार आहे. आणि त्यासोबत मी नवीन कोणते वस्त्र आणखीन 3 घेतलेले आहेत ते देखील मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो स्टे कनेक्टेड गाईज, कीप वॉचिंग. आणि तुम्ही बघा मी माझी देवी आई कशी सजवली आहे. आणि आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांचे डाऊट्स क्लिअर झाले असतील, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. सो कीप वॉचिंग गाईज. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.